नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक समर 2025 एक्झामिनेशनकरिता सर्वच कोर्सेसचे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख असणार आहे 10 मे 2025. आज आहे 11 एप्रिल 2025. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MA हिस्ट्री, MA इतिहास, प्रोग्राम कोड आहे M60, सेकंड इयर 2024 ते 25, फोर्थ सेमिस्टर होम असाइनमेंट क्वेश्चन्स जे आहेत त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. MA हिस्ट्री फोर्थ सेमिस्टरला लेखी परीक्षेकरता व होम असाइनमेंट लिहिण्याकरता 4 पेपर आहेत. पेपर क्रमांक 1 आहे HIS 607, पेपर क्रमांक 2 HIS 608, पेपर क्रमांक 3 HIS 609, पेपर क्रमांक 4 जो आहे तो ऑप्शनल आहे. ऑप्शनल कोणत्यामध्ये? HIS 610 किंवा HIS 611 या दोन्हीपैकी तुमचा एक पेपर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला या 4 पेपरचे होम असाइनमेंट लिहून ऑनलाईन अपलोड करायचं आहे. ठीक आहे, आपण या 4ही पेपरचे सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये दीर्घोत्तरी, लघुत्तरी आणि बहुपर्यायी प्रश्न असे 3 प्रकारचे प्रश्न असणार आहेत प्रत्येक पेपरमध्ये. दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर थोडंसं जास्त लिहायचं, लघुत्तरीचं थोडंसं कमी लिहायचं आणि बहुपर्यायी प्रश्नाचं तर उत्तर तुमचे एका पेजवरच होऊन जातील. ठीक आहे, अशा प्रकारे प्रत्येक पेपरचं होम असाइनमेंट 4 सिंगल साइडेड पेजेस ते 5 पेजेसमध्ये होऊन जातं. ठीक आहे, 4 ते 5 पेजेसमध्ये. 5 पेजेसपेक्षा जास्त लिहायची काही गरज नाही, तेवढ्यामध्येच आपलं होम असाइनमेंट एका पेपरचं संपून जातं. नवीन पेजवर प्रश्नाची सुरुवात करायचं आहे. म्हणजे जर समजा प्रश्न क्रमांक 1 10 गुणांसाठी असेल तर ते जास्तीत जास्त 2 सिंगल साइडेड पेजेसवर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 2च्या वरी लिहायची गरज नाही. आणि जी 5 गुणांसाठी असतील ते एकाच पेजवर एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. जर समजा 10 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं 1.5 पेजमध्ये झालं तर लगेच 1.5 पासून प्रश्न क्रमांक 2 टाकून लिहायला सुरुवात करायचं नाही. ते 1.5 पेज दुसरं पेज जे आहे ते सोडून द्यायचं, तसंच लिहिलं तेवढंच लिहिलं आणि नवीन पेजवर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पेजवर. 5 पेजेसपेक्षा जास्त एका पेपरसाठी होम असाइनमेंट वाढवू द्यायचं नाही, आगाव करायचं नाही. ठीक आहे, MA हिस्ट्रीसाठी फोर्थ सेमिस्टरसाठी प्रत्येक पेपरला होम असाइनमेंटला 30 गुण दिलेले आहेत. 30 गुणांसाठी होम असाइनमेंट असणार आहे. त्याच्यामुळे हस्ताक्षर चांगलं काढायचं आहे जेणेकरून तुम्हाला मार्क चांगले पडणार आहेत. ठीक आहे, तुमचे सर तपासणार आहेत कॉलेजचे. त्यांना जर तुमचं अक्षर बरोबर दिसना गेलं तर कदाचित न वाचण्या वाचून म्हणजे आता कसं आहे, तुम्ही बरोबर लिहिण्यावर वाचता चिन्हाल्यावर मार्क कसं देणार? शुद्ध अक्षरात काढायचं आहे, वाचता यावं असं आपण PG लावू, त्याच्यामुळं आपला चांगला अक्षर येते असं तर आपल्याला माहीतच आहे सगळ्यांना. ठीक आहे, सुरू करूया. पेपर क्रमांक 1 HIS 607. ह्याच्यामध्ये 2 गृहपाठ आहेत, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये 3 प्रश्न आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न 10 गुणांसाठी, दुसरा आणि तिसरा 5-5 गुणांसाठी. गृहपाठ क्रमांक 2 मध्ये एकच प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 10 उपप्रश्न आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. अशा प्रकारे गृहपाठ क्रमांक 2ला 10 प्रश्नाला 10 गुण आहेत. असं टोटल HIS 607 ह्या पेपरला 30 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 1 1857च्या उठावाची कारणे आणि विस्तार सविस्तर लिहा 10 गुणांसाठी. तुम्ही जास्तीत जास्त 2 पेजवर याचं उत्तर लिहायचं आहे. इथे एकाच पेजवर लिहिलेलं आहे, चालतं. 1 ते 2 10 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रवादाचे 2 प्रकार स्पष्ट करा 5 गुणांसाठी. एवढ्या एकाच पेजवर उत्तर लिहायचं आहे, जास्त लिहायची गरज नाही. मुद्देसूद लिहायचं आहे, चांगलं लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 आदिवासींच्या उठावांची मुख्य कारणे लिहा 5 गुणांसाठी आहे. ठीक आहे, पुढे गृहपाठ क्रमांक 2 खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा, प्रत्येकी 1 गुण. असे 10 बहुपर्याय आहेत. 10 बहुपर्यायीला 10 गुण, 10 गुणांसाठी आहे. इथं उत्तर आपण लिहून दिलेले आहेत, जसं तसं लिहून टाकायचं आहे. ओके, हा झाला HIS 607
पेपर क्रमांक 1चा गृहपाठ पूर्ण झाला. इथं पाहू शकता तुम्ही शेवटी लिहिला आहे याच्या 7 पेज नंबर 4. 4 पेजमध्ये लिहिला आहे. तुम्ही जास्तीत जास्त 5 पेजपर्यंत लिहू शकता याला. ओके. पुढे असणार आहे दुसरे पेपर क्रमांक 2. याच्या आहे 608. तुम्ही इथं आडवंही पाहू शकता. जर तुम्हाला इथं पेपरचं नाव दिसणार आलं तर आडवं पहा. याच्या आहे 608 पेज क्रमांक 1 लिहिलेला आहे. पुन्हा त्याच्या खाली पेज नंबर 2वर याच्या आहे 608 पेज नंबर 2 असं मी प्रत्येक पेजवर लिहिलेलं आहे. आडवं लिहिलं आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचू शकता तुम्हाला कळण्यासाठी. याच्या आहे 608 गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 आहेत. गृहपाठ क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जाती स्त्री दास्य विरोधी विचार सविस्तर लिहा 10 गुणांसाठी आहे. 1 ते 2 पेजमध्ये लिहायचं. इथे 1च पेजमध्ये लिहिलं आहे. प्रश्न क्रमांक 2 स्त्रीवाद म्हणजे काय या संकल्पनेवर आधारित कोणते 2 विचारवंतांचे मत लिहा 5 गुणांसाठी आहे. एका पेजवरच उत्तर लिहायचं आहे. पुढे लगेच आपण प्रश्न क्रमांक 3 घेऊया. प्रश्न क्रमांक 3 संथाळांच्या विद्रोहाची माहिती किमान 125 शब्दात लिहा 5 गुणांसाठी आहे. एकाच पेजवर उत्तर लिहायचं आहे. गृहपाठ क्रमांक 2 खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण असणार आहे. एका प्रश्नाला 1 गुण. अशा प्रकारे 10 बहुपर्यायी प्रश्नांना 10 गुण असतील. ठीक आहे. पाहून घ्या. स्क्रीनवरली माहिती बारीक दिसत असेल तर स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवायचं आहे. यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना वरी एक चाक दिसतो सेटिंगचा चाक. त्या चाकवर क्लिक करायचं. तिथं क्वालिटी दिसते. क्वालिटीच्या पुढे क्लिक करायचं. ऑटो राहते. ऑटोच्या पुढे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली वेगवेगळे ऑप्शन येतील. तर ॲडव्हान्स्डमध्ये जायचं आणि जी हायेस्ट स्क्रीन रिझोल्युशन असणार आहे 720p 1080p 1440p 2110p असा हायेस्ट रिझोल्युशनमध्ये व्हिडिओ सेट करायचा. सिलेक्ट करायचं. क्लिक करायचं. जेणेकरून तुम्हाला ही बारके फॉन्टसुद्धा दिसतील. तसेच झूमसुद्धा करता येते तुम्हाला हायर रिझोल्युशन केल्यानंतर. ठीक आहे. 10 बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर दिले. पाहून घ्या. पुढे तिसरा पेपर आहे HIS 609 गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 अश्मयुगीन कालखंडातील महाराष्ट्र याविषयी सविस्तर माहिती लिहा 10 गुणांसाठी आहे. 1 ते 2 पेजमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. इथे एकाच पेजवर लिहिलं आहे. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रातील जोरवी संस्कृती यावर 100 ते 125 शब्दात माहिती लिहा 5 गुणांसाठी. एकाच पेजवर उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 शिवकालीन अष्टप्रधान मंडळ यावर टिप लिहा 5 गुणांसाठी. एकाच पेजवर उत्तर लिहायचं आहे. गृहपाठ क्रमांक 2 खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण. 10 बहुपर्यायीला 10 गुण लिहून टाकायचं आहे. अशा प्रकारे याच्या 609 4 पेजमध्ये झालेला आहे. गृहपाठ संपला. पुढे शेवटचा पेपर ऑप्शनल असणार आहे HIS 610 किंवा HIS 611. आता या व्हिडिओमध्ये आपण HIS 610 विषयी प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक पेजच्या आडव्या बाजूला आपण HIS 610 लिहिलेला आहे. तर HIS 610 गृहपाठ क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 1947 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर भारतापुढे नेमकी कोणकोणती आव्हाने निर्माण झाली याची सविस्तर माहिती उदाहरणासहित लिहा. 10 गुणांसाठी आहे. 1 ते 2 पेजमध्ये उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 भारतीय संविधान सभेचे स्वरूप याविषयी सविस्तर माहिती लिहा 5 गुणांसाठी. एकाच पेजवर प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 पंचवार्षिक योजना म्हणजे काय 5 गुणांसाठी प्रश्न आहे. एकाच पेजवर उत्तर लिहायचं आहे. गृहपाठ क्रमांक 2 खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण. 10 बहुपर्यायीला 10 गुण. त्याची उत्तरं दिलेली आहेत ते बघून लिहायचं आपल्याला व्यवस्थित. तर आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांना ज्यांचं कोणाचं MA हिस्ट्री M60 4th सेमिस्टरची होम असाइनमेंट ज्याला लिहायचं असेल त्याला हे दाखवायचं आहे. लेखीची जी दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी जी प्रश्नाची उत्तरं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार भाषा चेंज करून लिहू शकता. बहुपर्यायी प्रश्नाची तर उत्तरं डायरेक्टच दिलेली आहेत मी जसं तसं लिहून टाका. ठीक आहे. तुम्ही शोधून बी चेक करू शकता बरोबर आहेत का नाही ती केलं तर चांगलंच आहे. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.